नितेश, राजीव आणि मोहित क्लबमधून पार्टी करून घराकडे रवाना होत होते. रस्त्यात त्यांनी एका बाईचा आवाज ऐकला. वाचवा! हे ऐकून नितेशने गाडीचा ब्रेक दाबला. काय झालं? तू ब्रेक का दाबलास? तुम्ही लोकांनी ऐकलं नाही? एक बाई ओरडत होती. हो, आवाज तर मला पण आला, पण कोणी नजर नाही येत आहे. तेव्हा पुन्हा एक किंकाळी आणखी आली. यावेळेस त्यांनी लक्ष दिलं की किंकाळी जंगलाच्या आतमधून येते. ते तीनही कारमधून उतरले. नितेश आणि राजीव जंगलात जाणारच होते. तेव्हा एक सुंदर महिला त्या दोघांना येऊन धडकली. तिच्या हातात एक ब्रीफकेस होता आणि ती खूप घाबरलेली होती. तुम्ही कोण आहात आणि एवढी घाबरलेली का आहात? माझे नाव अवंतिका आहे. तुम्ही पहिल्यांदा प्लीज मला इथून घेऊन चला. माझ्या मागे काही गुंडे लागले आहेत. माझ्या जीवाला धोका आहे. हे ऐकून त्या तिघांनी तिला कारमध्ये बसायला सांगितलं. नंतर ते चौघेही तिथून निघाले. हायवेवर आल्यानंतर नितेशने तिला विचारलं, आता आपण लोक हायवेवर आलो आहोत. घाबरण्याचं काही कारण नाहीये. तुम्हा लोकांचं खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही लोक नसता तर माहित नाही ते गुंड माझ्यासोबत काय केले असते आणि माझ्या ह्या सुटकेस मध्ये ठेवलेले सगळे दागिने आणि पैसे पण घेऊन गेले असते. हे ऐकून त्या तिघांचे हे डोळे विस्फारलेले होते आणि ते एकमेकांना बघत होते. तेव्हाच त्याच कारमधून अवंतिकाचा आवाज चारही दिशांनी घुमायला लागला. ती त्या कारमधून बाहेर पडली आणि झाडाझुडपामध्ये गायब झाली. दुसऱ्या दिवशी सॅटर्डे नाईटच्या पार्टीनंतर तिघांनी आपापल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट दिलं. नितेशने रियाला एक अंगुठी दिली. राजीवने नुपूरला गळ्याचा हार आणि मोहितने गुंजनला एक ब्रेसलेट दिलं. तिघही हे गिफ्ट घेऊन खूप खुश झालेत. नंतर ते काही वेळापर्यंत गप्पा मारत बसले आणि नंतर आपापल्या घरी निघाले. रात्री 3 वाजता जेव्हा नुपूर गाढ झोपेत होती तेव्हा अचानक तिला खूप गरमी वाटायला लागली आणि तिचे डोळे उघडले. तिने एक ग्लास पाणी पिले, पण तरीही त्यानंतर तिची गरमी कमी होत नव्हती. ही अचानक जानेवारी महिन्यामध्ये एवढी गरमी कशी आली? हे म्हणताच तिने आपल्या गळ्यावर हात ठेवला आणि तो हार काढायला लागली, ज्यामुळे कदाचित गरमी कमी होईल. पण जेव्हा तिने दागिन्याला हात लावला तो आणखी जास्त टाईट झाला. तेव्हाच तिच्या समोर अवंतिका खूप भयानक रूपमध्ये नजर आली आणि ती एकदम विस्फारलेल्या नजरेत बघत होती आणि तिच्या चेहऱ्यावर खूप राग दिसत होता. नुपूर तिला बघताच खूप घाबरली. गळ्यातला हार एखाद्या फाशीच्या दोरीसारखं आणखीनच ताणला जात होता आणि अचानक तो तिच्या गळ्याच्या आरपार झाला. नुपूरची मान धडापासून वेगळी झाली. तिच्या मृत्यूच्या काही वेळानंतरच तो हार तिच्या गळ्यातून निघाला आणि नंतर अवंतिकाच्या गळ्यावर आला. सकाळी गुंजनने उठताच सगळ्यात आधी नुपूरला कॉल केला, पण ती फोन उचलत नव्हती. ही कॉल का उचलत नाहीये? तेव्हाच तिच्या लक्षात आलं की तिने तिच्या हातात घातलेली बांगडी खूप जास्त चमकत होता. हे बघताच तिने त्या बांगडीला काढण्याचा प्रयत्न केला, पण तो काही केल्या निघत नव्हता. तो आणखी छोटा आणि टाईट होत होता. आता तिला त्रास व्हायला लागला होता आणि ती ओरडायला लागली, हे काय होतंय? ह्याला काढा. हे म्हणताच ती बेडवर पडली आणि तडफडायला लागली. तेव्हाच तिला आपल्या समोर उभी भयानक अवंतिका नजर आली. गुंजनचा हात आपल्या हातापासून वेगळा झाला. त्यानंतर ती गुंजनच्या जवळ गेली आणि तिची मान पकडून त्याला वेगळं केलं. तिच्या हातातली बांगडी निघून आपोआपच अवंतिकाच्या हाती आलं. रात्री पुन्हा तिघांचा पार्टीचा प्लॅन बनला. आज तर आपण आपल्या तिन्ही गर्लफ्रेंड्सला घेऊन मजा करूया. जेव्हा ते तिघे नुपूरच्या घरी पोहोचले तर तिथे नुपूर आणि गुंजनचा देह बघून तिघांचीही हालत खराब झाली. नुपूरच्या घरी गुंजन कशी पोहोचली ही गोष्ट खूपच विचित्र वाटत होती आणि त्यांचा एवढा दर्दनाक मृत्यू हे पण त्यांच्यासाठी खूप शॉकिंग वाली न्यूज होती. हे सगळं काय झालं? या दोघांचा मृत्यू कसा झाला? आणि ही गुंजन नुपूरच्या घरी काय करत होती? ती तिघही विचारात पडले आणि नितेशने काही गोष्टी नोटीस केल्या.
मोहितने गुंजनला एक ब्रेसलेट दिलं होतं, त्यामुळे तिचा हात वेगळा केला गेला आणि ते ब्रेसलेट गायब झालं. राजीवने नुपूरला गळ्याचा हार दिला होता. त्यानंतर नुपूरची मान वेगळी केली गेली आणि तो हार गायब झाला. हे सर्व ऐकून ते तिघही हैराणीने एकमेकांचा चेहरा बघत राहिले. मला रियाची चिंता वाटते. जर तिला काही झालं तर? हे म्हणताच नितेशने रियाला कॉल केला. थोड्या वेळ रिंग वाजेपर्यंत तिने कॉलला रिसीव्ह केला. हॅलो नितेश. थँक गॉड की तू ठीक आहेस. का मला काय होणार होतं? रिया हे बघ, माझी गोष्ट काळजीपूर्वक ऐक. मी तुला जी रिंग दिली होती ना, ती चोरीची होती आणि त्याला घालणं तुझ्यासाठी चांगलं नाही ठरेल. हो हो हो, यामध्ये कोणती मोठी गोष्ट आहे? तू पहिल्यांदा पण चोरी केलेल्या गोष्टी मला दिल्या आहेस. हो हो, त्या रिंगला आत्ताच्या आत्ता काढ. का? काय बोलला? आणि तेव्हाच नेटवर्क प्रॉब्लेम झाला आणि फोन कट झाला. त्यांना आरशात अवंतिका भयानक रूपात नजर आली. जर तुला तिला वाचवायचंय तर वाचव. फक्त एवढंच म्हणता ती गायब झाली. तिघही वेगात तिथून निघाले आणि रियाच्या घराकडे रवाना झाले. तिघही खूप घाबरलेले होते. त्यांना पुन्हा पुन्हा अवंतिकाचा आवाज ऐकू येत होता. केवढी छान अंगठी आहे. यापासून मला काय धोका होणार आहे? चोरीचे असू देत किंवा पैशाची, आता ती माझीच आहे. तेव्हा तिला निर्देशनास आलं की अंगठी गरम होत आहे, ज्यामुळे तिचा हात पण जळू लागला होता. तिचा हात जळू लागला आणि त्या अंगठीला काढू लागली, पण ती अंगठी आणखी जास्त टाईट होत होती. तेव्हा तिच्या समोर अवंतिका येऊन उभी राहिली. पुढच्या क्षणात दरवाजा उघडला. राजीव, मोहित आणि नितेश खोलीत आले. ते तिघही हे सगळं बघून घाबरले की रियाचा अंगठीवाला हात जळून कलाईपर्यंत पोहोचला होता आणि तिचा दुसरा हात अवंतिकाने पकडलेला होता. आम्हाला माफ कर, आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली. आम्ही तुझ्यासोबत खूप चुकीचं केलंय. आता तुला वाटतंय की तू चुकीचं केलं आहेस? आम्ही तुला मारून बिलकुल चांगलं नाही केलं, पण यात रियाची काही चूक नाहीये. तुला काय वाटतंय? तू मला मारला होतास? मूर्ख माणसांनो, मेले तर मी 6 महिन्यापूर्वीच होते, पण माझी आत्मा तेव्हापासून भटकत होती. तुम्हा लोकांची वेळ खराब होती. तुम्ही लोकांनी माझं सामान चोरलं. जर तुम्ही लोकांनी आहे तसं हायवेवरती सोडलं असतं तर मी तुम्हाला काही सुद्धा केलं नसतं. पण तुम्ही जे केलं त्याची शिक्षा तुमच्या सोबत तुमच्या सगळ्या गर्लफ्रेंड्सना पण भेटणार आहे. ह्यांना पण तुम्ही चोरी केलेल्या गोष्टी घालण्यामध्ये खूप हौस आहे ना? एवढं म्हणताच तिने रियाला सोडून दिलं आणि बघताच बघता रियाच्या हाताला आग लागली. नंतर पूर्ण शरीराला आग लागली. रिया पळून पळून त्या आगीला विझवण्याचा प्रयत्न करत होती. आता खोलीत आग लागली होती. तिघांनीही पळण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो पण नाही उघडला गेला, कारण त्याला पण आग लागली होती. ती पुन्हा पुन्हा हसू लागली होती आणि ते चौघही पुन्हा पुन्हा ओरडू लागले होते. खोलीमध्ये आग चारही बाजूंनी फैलल्या गेली आणि ते सगळे लोक जळून खाक झाले.